मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, कोळा जिल्हा परिषद गटामध्ये मोठी चुरशीची निवडणूक होत आहे, कारण या गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष अशी दुहेरी आणि थेट लढत होणार आहे. मंडळी, या निवडणुकीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कोळा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाकडून संभाजी तात्या आलदर हे उमेदवार आहेत. मंडळी, संभाजी तात्या हे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे जवळचे विश्वासू सहकारी, दीर्घकाळ काम केलेले सहकारी आहेत, परंतु यावेळेस ते भारतीय जनता पक्षामधून उमेदवारी करतात. संभाजी तात्यांबरोबर आपण संवाद साधूया. नेमकी राजकीय गणित काय आहेत, भविष्यातलं त्यांचं रणनीती नेमकी कशी असणार आहे, याबाबत तात्यांबरोबर सविस्तर चर्चा करूया. तात्या, निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. आज तुमचा अर्ज फायनल झाला तर बरोबर आहे. आता सुरू होते पुढचं सगळ्या घडामोडी, छाननी होऊन झालेल्या आहेत. छाननी वगैरे चालू होईल. आता तुम्ही एवढी वर्ष निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे, या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही? या गटात या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, आता ही 9 वर्षानंतर निवडणूक, बरोबर 2017 ते आता 2026 ही 9 वर्षांनी निवडणूक होती. आणि या निवडणुकीचं महत्व काय? 4 वर्ष प्रशासकीय कारभार आणि पहिला म्हणजे जनतेतून निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा प्रशासन आणि लोकशासन ही एकत्र केलेला कारभार. त्याच्यामुळं लोकांचा सहभाग असणारा कारभार व्हावा ही लोकांची फार इच्छा आहे. कारण लोकसहभागातून होणारा कारभार, सामान्यातला सामान्य माणूस आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत जाऊन आपल्या समस्या मांडतो आणि तोच लोकप्रतिनिधी त्या सभागृहाच्या माध्यमातून सरकार दरबारी ती पोहोचवण्याचं काम करतो. कारण यापूर्वी मी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा राहण्यापूर्वी मी 1990 पासून ग्रामपंचायतची निवडणूक, ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. पहिल्या निवडणुकीत मला अपयश आलं. कोणत्या 1991 ला? हा. त्याच्यानंतर 95 ला तसा माझा राजकीय प्रवास हा बंडातून सुरू झाला. बंड झालं. बंडातून सुरू झाला. त्याच्यानंतर पुन्हा 95 साली आमदार साहेबांचा पराभव झाला विधानसभेत 95 ला. हा. त्यानंतर आम्ही सगळी पुन्हा 95 ला पराभव झाल्यानंतर पुन्हा सगळी एकत्र आहे. म्हणजे तुम्ही शाजी बापू सोबत होता? शाजी बापू बरोबर 2 वेळा, तसं एकूण 3 वेळा राहिलो. पण 2 वेळेला बापूला मत दिल्यानंतर बापूचं काम केल्यावर 2 वेळा बापू आमदार झाले. कालच्या निवडणुकीत दुर्दैवाने पराभव झाला. सोबत होता त्यावेळेस त्या विषय असा होता की दीर्घकाळ राजकारणाचा तुम्हाला अनुभव आहे. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस म्हणजे बापूसोबत सुद्धा काम केलं, इतका तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये, कारण देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला पक्ष त्या अर्थानं सत्तेत असल्यासारखा पक्ष आहे. तुम्ही आता कोळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवताय. गणित कशी राहतील, विकास कामाच्या संदर्भात लोकांच्या अपेक्षा खूप असणार आहेत, तुमच्या डोक्याने कल्पना काय? कसं आहे माहिती आहे, मी कामाचा माणूस आहे. माझ्या कार्यकाळात ग्रामपंचायत सदस्यापासून आतापर्यंत ह्या गावासाठी आणि या गटासाठी मी प्रत्येक वेळेला नवीन व्हिजन घेऊन काम केलं. व्हिजन नवीन घेऊन. 2095 ला ज्या वेळेला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो, 91 निवडणुकीत माझा पराभव झाला, तरी सुद्धा आमच्या गावामध्ये फार मोठी लक्ष्मी देवीची यात्रा असते. आणि 92-93 ला दुष्काळ पडला. त्या दुष्काळाच्या काळामध्ये यात्रेमध्ये पाणी पुरवठा करणं आणि लोकांना पाणी पुरवठा करणं हे फार गांभीर्याचं म्हणजे अतिशय कठीण काम. आणि त्या काळात माझ्या विरुद्ध उभा राहून सरपंच झालेले आमचे ज्येष्ठ नेते विठोबा नारायण आलदर, त्यांची त्या काम करताना त्यांची होणारी अडचण, त्यांना होणारा त्रास हे बघितल्यानंतर माझं मन स्वतः म्हणजे एक हेलकावलं म्हणून. आणि त्यावेळेला एखाद्या माणसाला किती त्रास व्हावा तर त्याच्या मदतीसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. ती जरी माझ्या विरुद्ध निवडून आला असं तर ती माझा मोठा भाऊ होता. त्यामुळं मी त्या पराभवाचा राजकारणाचा विचार न करता त्या यात्रेमध्ये मी स्वतः पुढाकार घेतला आणि ती यात्रा मी पूर्ण केली. दरवर्षी कुस्त्याचं मैदान अगदी माफक व्हायचं, पण त्यावेळेला मी एकटा नव्हतो. माझ्या बरोबर मी एकटा नव्हतो.
माझ्या बरोबर गावातली तरुण पिढी मोठ्या प्रमाणात कुस्तीच्या फडात. कुस्तीच्या पडाव मी कुस्त्या फक्त मी व्यायाम करत होतो, कुस्त्या खेळत होतो, पण पडाव कुस्ती खेळण्याचा मला योग आला नाही. कारण परिस्थितीने साथ दिली. ते मला सांगा, आता ही तुम्ही मगाशी वाक्य असं उच्चारले की बंडाचा इतिहास आहे तुम्हाला, बंडखोरीतनं तुमचं राजकीय आयुष्य सुरुवात झाली कारकीर्द सुरू झाली आणि फुलत गेला आणि आणि आज पुन्हा मी बंडच करायला आज ही बंडाचाच विषय, म्हणजे जरी भाजपमध्ये असला तरी तुम्ही भाजपमध्ये बंडातूनच गेला. हा. मला एक सांगा तात्या की आबासाहेबांवर तुमचा खूप जीव होता हो. आणि विश्वास होता. विश्वास होता, त्यांचा देखील तेवढाच होता. त्यांचा तुमच्यावर जीव होता. कारण आबासाहेब ज्यावेळी भाषण करायचे, कारण आता हे नेत्यांचं सोडून द्या, या नेत्यांचा खूप वेगळा विषय, पण जुनी जी जाणती सगळी नेते मंडळी आहेत, भाषणांमध्ये तुमचा प्राधान्याने उल्लेख आहे, संवादित तात्या किंवा तात्या पण म्हणायचे बऱ्याच वेळा. आता तुम्हाला काय वाटतं तात्या वारले? कारण काय माहितीये का, ही राजकारण होईल, निवडणुका होत जातील, आबासाहेबांबद्दल काय? बघा, जगन्नाथाच्या लेगाडे जगन्नाथ कोळेकर आमदार साहेब, म्हणजे माझा जास्त सहभाग जगन्नाथ कोळेकर नातेवाईक असल्यामुळं आणि जगन्नाथ लेगाडे तात्या ही मी जगन्नाथ तात्याची सांगायची, मी तुझ्या वयात होतो त्यावेळेस तुझ्यात गुण आहे ते सगळे माझ्यात होते, हे जगन्नाथ तात्या सांगायचे. आणि त्यामुळं जगन्नाथ तात्याचा सहवास, जगन्नाथ कोळेकरांचा सहवास, मला ते 95-97च्या जिल्हा परिषद निवडून आलं जगन्नाथ कोळेकर, त्यामुळे मला ते रोज मला त्याला काय वाटत मला माहित नाही, पण ते मला दर मिटिंगला जाताना 4 दिवस थोडा आहे असं आहे म्हणताना, हे अरे तू हे तर शिकाय पाहिजे ना, राजकारण शिकलं पाहिजे, तुला जरा त्याचं कळायला पाहिजे, त्याला काय दिसत होतं मला माहित, पण तुला जमलं पाहिजे, तुला अनुभव भेटला पाहिजे. अगदी त्याचा मुलगा गजेंद्र कोळेकर, त्याला म्हणत नाही म्हणणार माझा तुमची सुरुवात तिथून झाली. मग त्याच्यानंतर 2002ची जिल्हा परिषद निवडणूक आली 2002 ला. मग त्यावेळेला मी दुसऱ्या वेळेला ग्रामपंचायत निवडून गेलो. त्यावेळेस पक्षात कोणता होता? शेतकरी कामगार 2002. माझा इतिहास असल्यामुळं जे काही ठराविक मंडळी होते ते बऱ्यापैकी ह्या अर्धांड आहे म्हणून मला थोडं विरोध करायचं. बर वय होतं आणि काम करायचं सरळ, खोटं कधी बोलायचं नाही, कोणाच्या दबावात यायचं नाही, रोखोक मध्ये काम करायचं असा स्वभाव असल्यामुळे थोडं मग त्याच्यानंतर 2002 ला मला जिल्हा परिषदला उमेदवारी मिळाली, त्यावेळेस मी 4000 मतांनी निवडून आलो जिल्हा परिषदला. मग जिल्हा परिषद मध्ये आमदार साहेबांनी मला चांगली कमिटी दिली, जलसंधारण समितीवरती सदस्य म्हणून माझी निवड केली. कारण त्यावेळेला आम्ही सदस्य म्हणून निवडून गेलो, त्यावेळेला आमदार साहेबांनी बोलून तुम्हाला कुठली कमिटी पाहिजे काय पाहिजे, मग मी सांगितलं मला कमिटी काय माहिती, मला जी कमिटी कामाची आहे, जी कामाची कमिटी आहे ती द्या, जिथे काम करता येईल अशी कमिटी द्या, मला काय माहित नाही म्हणजे कुठली कमिटी. आणि बाहेर बोलताना सदस्य मंत्री म्हणजे बांधकाम कमिटी अमुक पण मला त्याचं काय माहित नाही. 1995 ला बघितलं तर तुम्ही आणि शाजी बापूंनी तुम्ही बंड केला आणि शाजी बापू सोबत गेला, मग बापूचं तुमचं कुठं फाडलं ते? नाही फाटायला नाही, ते निवडणुकीनंतर कोणाच्या ऑटोमॅटिक नैसर्गिक झालं आणि बापून सोडलं तिथं. बापू बापूचं माझं भांडण नाही, राग नाही, भानगड नाही काय. तुमचं साधारण आबासाहेबांचं जे संबंध होतं, कारण तुमचं जिव्हाळ होतं सगळं. आता ही सध्याची परिस्थिती बघल्यावर काय वाटतं तुम्हाला? कारण आबासाहेबांबद्दल खूप लोक भावनिक होतात, घडवलं आबासाहेबांनी, राजकारण घडवलं, आयुष्य घडवलं. मला चांगलं वागायला, माझ्यावर राजकीय संस्कार जे आहेत ते आबासाहेबांनी चांगलं वागायचं, भ्रष्टाचार मुक्त राहिलं पाहिजे, निष्कलंक राहिलं पाहिजे, याच्यामुळं मला आबासाहेबांचं नेतृत्व फायदा. मी आजही तसंच माझं येऊन आता घर बघितलं तर माझं 2095 माझ्या वडिलांची घर बांधलं, 1995 वडिलांनी माझ्या घर बांधले 1970च्या दरम्यान, ते 70च घर आहे तसं आहे तसं. बरोबर. आपण जर बघायला गेलं तर तसं आहे तसं. आता ह्या दुसरा विषय असायचा की संभाता त्यांनी खरं तर एक जुनं नेतृत्व म्हणजे 1991 काळ हा 90चं दशक जे आहे, खरं तर वैज्ञानिक युग बदललेला आहे, आपण त्या ठिकाणी बदल बघितलंय. पण त्याच्यामध्ये स्वर्गीय गणपत आबांसोबत तुम्ही खांद्याला खांदा खरं तर लावून त्या ठिकाणी काम केलं. मग खरं तर काम करत असताना त्याच्या आठवणी कुठल्या किंवा काय आपल्याला सांगता येते? त्याच्यामध्ये आठवणी अशा आहेत, 2002 ते 2007 या दुष्काळामध्ये आम्ही जे काम केलं त्या दुष्काळाच्या कामामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्हा परिषद मतदारसंघात
तालुक्यामध्ये 500 किलोमीटर रस्ते झाला असतील रोजगार हमी. मला आज मी जावेसकट सांगतो की मी या मतदारसंघात काम करताना किमान 250 किलोमीटर वाड्या वस्त्याला शेताला जाणार रस्ते 250 किलोमीटर रस्ते 250 किलोमीटर 250 किलोमीटर. बर बर बर. या गटात जवळजवळ 58 पाझर तलाव केले. कोळे गटामध्ये कोळ्या कुठली गटात गाव नाव सांगता येतील आपल्याला? डोंगर पाचेगाव, किडी बिसरी, कोळा, जुजारपूर, हाती, बुलियाळ, बर बर. गौडवाडी हा. या मतदारसंघातली जी गावं आहेत. माझा मतदारसंघ हा अर्धा मतदारसंघ तर डोंगरात. बरोबर. हा हा हा. टिप्याळी, किडी बिसरी, पाचेगाव, गुणाबाजीवाडी, जुजारपूरचा पूर्व भाग, हाटकर मंजूळचा भाग. फक्त आमचं एकमेव डोंगराच्या बाजूला लागणार गाव म्हणलं तर हाती. डोंगराला चिटकून लागलं. हा, डोंगर नसले नसलेलं. हा. नाही असं एवढंच गाव. नाही तर गौडाची तीच परिस्थिती आहे. बुद्याचा सोनेवाडीचा पश्चिम भाग तसा. बर बर बर. म्हणजे या मतदारसंघात कसं आहे, आता तुम्ही सभापती ज्यावेळी झाला होता पंचायत समिती सभापती होता, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर आबासाहेबांनी तुम्हाला बसवलं. आज जर निवडणुका होत जातील हे सगळं होत राहील, पण आज आबांना ज्यावेळेस तुम्ही आठवता तुमच्या मनात काय, कारण उणीव जाणवत असेल तुम्हाला, कारण एवढी वर्ष साथ दिली तुम्ही सगळ्याच्या. नाही आबांचं काय आहे, आबा एखाद्या गोष्टीची पुढे कल्पना किंवा व्हिजन जे आपण म्हणतो. मला 2007 ला सभापती केलं. त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत माझा आग्रह होता मला जिल्हा परिषद पाहिजे. मी 5 वर्ष एवढं काम चांगलं जिल्हा परिषद मध्ये केलं आणि मला आता पण त्याच्या कशासाठी मी आमदार साहेबांबरोबर वाढतो. सभापती डोक्यात नव्हतं, आबासाहेबांनी दिलं. नाही सांगतो. जिल्हा मग परिषद आबासाहेबांनी मला काय केलं, हम्म. मला बाजूला बोलवलं. अरे बाबा तू जिल्हा परिषद मध्ये काम चांगलं केलं सगळं केलं, पण तिथं तुला उभा राहावं लागतं पंचायत समिती. हा हा. तर आपली पंचायत समिती त्यांचा दूरदृष्टी होता म्हणजे हा. तुम्ही- हा, तर पंचायत समिती बसते. बसते. हा, नाही आपला तुम्ही जिल्हा परिषद येत आहे बरं. तर आपली पंचायत समिती जाईल. मग तुम्हाला इथं कोण जिल्हा परिषदला कोण दिला होता त्यावेळेस? आमचं किशन कोळेकर पाहुणा होता. बरं, ठीक बरं, आहे. बरं, पुढं बरं. काय झालं पुढं काय झालं? मग काय मला जबाबदारी पंचायत समितीला दिली. हा. त्यावेळेस माझी सभापती करायची काय भानगड नव्हती. हा हा हा. तुम्ही तर लढा बर बर. नाहीतर अडचण येते. हा हा. असं म्हणलं लढा तर लढा म्हणतात तुम्हाला अडचण आहे तर लढा. विजय मिळवला तुम्ही. नाही. पण काय वाटलं तुम्हाला, कारण एवढं आणि पुन्हा त्यानंतर सभापती निवडीच्या वेळेला हा, हा. आमच्या सदस्याची मुलाखत करू हा हा. आपला गेलो 1 गेली 3 गेली पण आमचा नंबर आला. मला म्हणले बोला काय करूया. अच्छा, हा. मला अगदी आबासाहेबांचं मला ते आमदार आहे मोठा नेता आहे असं काही नाही. जाणवलं नाही. समोर कसं आहे? आमचा मी त्याच्याबरोबर बोलताना वडिला नात्याने बोलायचं. मला याचं भाषण पण नव्हतं. आज तुम्हाला काय वाटतं आज आबा नाहीये, कारण त्यांच्या निर्णयानंतर इतकी मोठी खूप होईल. आता तुम्ही पक्ष नाही आबा सुरू होत्या. व्यक्ती एवढा मोठा होता, त्या व्यक्तीने एवढं सगळं घडवलं, सगळं तुमचं राजकारण घडवलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पक्ष सोडून द्या, पक्ष या सगळ्या राजकारणाची गोष्टी राहत असते, पण व्यक्ती म्हणून तुम्हाला त्या व्यक्ती आज उणीव जाणवते का? नाही कसं आहे आबासाहेबांचं शेवटी आबासाहेब जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत त्यांनी नेतृत्व करताना पुन्हा ज्या वेळेला वय उतरला बुद्धी थोडीफार कमी जास्त व्हायला त्यावेळेला तुमच्या माझ्यासारखी बाजूने असणारी बडवे मंडळी आहे त्याने आबासाहेबांना चुकीचं सांगितलं तुमच्याबद्दल माझ्याबद्दल सगळ्याबद्दल स्वतः साधवायसाठी शेवटच्या काळात बर बर. शेवटच्या काळात घोटाळा झाला. तुम्हाला हे म्हणायला लागलं का? म्हणून तुम्ही सोडलं का पक्ष? माझं काय माझा विषय वेगळा आहे माझा इतिहास सगळा वेगळा आहे. बरं असू दे, ठीक आहे. कारण 2017 आता माझ्याबरोबर आमचं सचिन देशमुख ऍडव्होकेट. हा. त्यानंतर काय झालं मला मी 12ला बाहेर पडलो पंचायत समितीला पण घर करून उभा आहे सर्व पक्षी येतील त्यावेळेस पण आम्ही निवडून आलो 12ला आला. 12ला. बरं. त्यानंतर 13-14ला पुन्हा मी आबासाहेब कारण या टिंबीच्या पाण्याला किंवा जलसंधारणाच्या पाण्याला मी लय पूर्ण अभ्यास केलाय कुठं काय माझ्या माहितीला गटात कोणाला माहिती. बर बर बर. नाही, म्हणूनच मला हे विचारायचं की एवढा विश्वास तुम्ही सहकार्य आहे आणि तुमच्यामध्ये गुण मध्ये नावात आहे. हो. आणि म्हणायला हरकत नाही, कारण कसं आहे तुमचा पक्ष असेल सगळं ऐका, पण ही घडवणारी माणसं जी सगळी यंत्रणा होती ती ताकदीने घडवली आबासाहेबांनी, ही विकास घडला. हो. आणि आज तुमच्यासारखी जुनी माणसं जी आहे ती तर ही असं दीपस्तंभ बनवून राहिलेली आहे. हो, हो. आणि आम्हाला तेच, कारण कसं आहे आता त्या आबासाहेबांचं व्यक्तिमत्व ऐकून माहिती आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात काम केलं होतं. आणि मी काम आज लोकं करताना रडतात, अक्षरशः आम्ही ग्रामीण भागात फिरतोय, शिवसेनेची लोक सुद्धा हे बघा मी तुम्हाला सांगतो
हे तुमच्या बाहेर देताना कॅमेऱ्यावर ओढ आणणं ही वेगळं, मनामध्ये असणं वेगळं. नाही, मग ती खोटं असेल कदाचित ती ते- लोकं, हा. ते मी म्हणू भांडवल करतात लोकं. मी म्हणू शकतो बाबासाहेबांना नाव घेऊन रडतात आणि भांडवल करतात. आणि तुम्ही ते- रडणाऱ्यापैकी नाही रडणाऱ्यापैकी. मी रडण्यापैकी आहे. हा. मी आमदार साहेबांसमोर सुद्धा बोलत असताना माझं मी कार्यकर्ता ते नेता असलं नातं बरोबर. माझा मुलगा आणि वडिलांचं नातं, कारण मी वैयक्तिक बरेच आणले उलट सुलट आमची चर्चा व्हायच्या. तुमची खेळी राहत तुम्ही किस्सा सांगितला होता, म्हणजे ऐकण्यात येतो आमचा किस्सा. तुम्हाला मुंबईला वगैरे हो. खर्चाला पैसे विमान असायचे तुमच्या. त्या दिवशी खरोखर ज्या दिवशी आम्हाला जुनी छावणी काढायची होती, जे आपलं पंढरपूरचं पाणी आपल्या भागात आलं हे होतं आणि त्याला निधी नव्हता आणि दुष्काळाचा पुढे रोज तीव्रता वाढत. म्हणजे एक दिवशी असं मला अचानक 4-5च्या दरम्यान फोन आला, आपण राज्यपाल बरं, हा. बरं. बरं. राज्यपाल साहेबांची आपल्याला वेळ मिळाला बरं. आणि उद्या 11 वाजता आपल्याला राजभवनवर भेटायचं. तुम्ही उद्या 9 वाजता विधान भवनाला या. बरं. एवढंच, बाकी काय नाही. फोन बंद. आपण मोजकंच बोलायचं. हा. बाकीचं काय उद्या तुम्ही या. कसं येताय, काय? मग काय पैसे अमुक तमुक आहेच नाहीच म्हणून आमच्या किराणा दुकानदाराने 2,000 रुपये घेतले. किरण दुकानदार वाले. उचना बर बर. हा, हा. पुन्हा तिथनं उतरून घरनं ट्रॅव्हल चड्डी आणली, हा. गेलो मुंबई. बर बर. मग दुसऱ्या दिवशी राजभवनला बैठक. मग तिथं आपलं खानापूरचा आमदार बाबासाहेब, हा हा हा. पुन्हा हे पाणी चवळी नेता भारत पाटकर आणि तासगाव मधला एक शेतकरी कामगार पक्षाचा नेता होता. असं आम्ही 4 जण, बाबासाहेब एक, दीपक आबाबा होते, त्या शाळा होत. आम्ही गेलो. मग त्याच्या पाण्यावरती दुष्काळावरती चर्चा सुरू झाली, कारण ते ह्या पंढरपूरची पण योजना आली नाही तर कुठं टँकर भरायचं पाणी नाही. हो, सांगोला तालुक्यात टँकर भरायचं पाणी नव्हतं. दुष्काळ चालू होता बरोबर. आणि पुढे तेवढं दिसत होतं. तर आता ते आपण मग थोडा एक शेवटचा प्रश्न घेऊया, कारण आपल्याला बरेचसे मुद्दे जे आहेत तर ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये मुलाखती भरपूर साऱ्या होतील. तुमचा उमेदवारी अर्ज फायनल झालेला आहे. साधारण आता पुढची प्रचाराची यंत्रणा किंवा जे मुद्दे साधारणतः असू शकतात, काय असू शकतात अजेंड्यावर तुमचे? मी भाजप आजपर्यंत टीका कोणाला करत असते? मी सांगू का, मी काम केलेली ती ही कोळी गटातल्या अगदी माझ्या माहितीने 12-14 वर्ष मुलापासून सगळ्यांना 80-90 वर्षाचे ज्येष्ठ वडील झाल्यापर्यंत माहिती. हम्म, हम्म. आणि आता माझं जे विजन आहे, जसं पूर्वी मी सिमेंट बंधारा वड्यावरती सिमेंट बंधारा बॅरेज वगैरे असे. सिमेंट बंधाऱ्याची मी साखळी बंधारा पूर्ण बांधून पाचव्या डोंगरपर्यंत इकडं तीळ दुसरीपर्यंत पाऊस पडला, कितीही पाऊस पडला तर किमान 10-12 दिवस 15 दिवस पडलेला पाऊस गावापर्यंत येत नाही. आताही येत नाही. गढूळ पाणी येत नाही. गढूळ पाणी येत नाही. ते 15 दिवस पाणी पुन्हा वडा चालू. मग टेंबू योजनेचं पाणी सुटलं तर ते पाणी आल्यानंतर आमच्या 2 ठराविक जागेत जिथं खोल जमीन आहे तर 3 महिने चालतंय, जरा वर आहे तर 2 महिने चालतंय. एकदा पाणी प्रथम फेब्रुवारी नाही पण तात्या, आता मूळ आपला विषय जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने जी निवडणूक आता लागलेली आहे त्यामध्ये आपल्या चर्चा तर्क ही जी काही राजकारणात होते ते जसे दिवस पुढे जाते त्या गोष्टीवर आपण चर्चा करू. पण आता सगळ्यात महत्वाचा जो विषय येतोय, तुम्ही भारतीय जनता पार्टीतून खरं तर हा शेतकरी कामगार पक्षाचा पालिकेला समजला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही निवडणूक लढवता. आता बालेकिल्लीत आम्हीच होतो. नाही, आता तुम्ही त्यातला एक घटक होता, पण आता सध्या जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी म्हणून आपण इकडून लढतोय, तर भारतीय जनता पार्टी म्हणून तुमची जी काही तयारी चालू आहे ती काय चालू आहे आणि विजय खेचून आणण्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे त्या गोष्टीवरती? त्याचं प्लॅनिंग जे आहे का नाही, त्याचं प्लॅनिंग तुम्हाला जर इथं बाईटवर सांगितलं तर ते प्लॅनिंग फुटत. बरोबर आहे, ठीक आहे, काय हरकत नाही राजा. पण एक मात्र नक्की आहे, तुम्ही उभा राहिल्यामुळं तिथलं या गटावर तालुक्याचं पूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे. आता ही लढत कशी आहे, गुरु शिष्य वस्तात सगळं आता ही चर्चा चालू आहे. या निवडणुकीत नेमकं काय होतं त्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. संबंध सगळ्यात तालुका तुमच्यावर लक्ष ठेवून ही जी निवडणूक असणार आहे वेगळ्या लेवलची असणार आहे. तर आपल्यासोबत मंडळी हे संभाजी तात्या आलदर होते, ज्यांनी 1991 पासून जी राजकीय कारकीर्द होती ती सुरू केली आणि खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये या भागाचं नंदनवन बनवण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे. आणि अशाच माध्यमातून राजकीय घडामोडी आपण येणाऱ्या 5 तारखेपर्यंत लोकसंवाद मराठी असेल, सांगोला पॉलिटिक्स असेल, या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून संबंध सांगोला तालुका वासियांसाठी
सर्वच राजकीय घडामोडी दाखवण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत. धन्यवाद.